बातम्यांसाठी आपल्याला हे महत्त्वाचं आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण हे यशवंतराव चव्हाण स्मृती समिती यांच्या वतीनं आयोजित दरवर्षीप्रमाणेही यावर्षीचा 41वा यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह 3 दिवसाचा, त्यातल्या आजचा हा 3रा दिवस आणि दुसरं सत्र. त्या सत्राच्या साठी आपण उपस्थित राहिलेल्या सर्वांचं मी स्वागत करतो. मंचावर उपस्थित ज्यांच्या हस्ते या 3 दिवसाच्या समारोहाचा समारोप समारंभ आणि आपण ज्यांना यशवंतराव चव्हाणांच्या नावाने स्मृती पुरस्कार देणार आहोत, ज्यांच्या हस्ते द्यावा असं ठरवलं आणि त्या आल्या. खरं म्हणजे डॉक्टर कमलताई रामकृष्ण गवई आणि साधनाताई. म्हणजे आयुष्यातही कधी स्वप्न पाहिलेलं नव्हतं की वयवर्ष 86 वर्षाच्या साधनाताई आमटे माझ्या प्रेमाखातर, आंबेजोगाईच्या प्रेमाखातर, आमच्या समितीच्या प्रेमाखातर आंबेजोगाईला येतील. पण जिद्दीला पेटलेल्या पोराचं समाधान करणं हे आईचं कर्तव्य असतं. साधनाताई इथे आल्या आणि सगळ्या मराठवाड्याला अचंबित केलं त्यांनी. का बाबाच्या नंतर मी कुठेही जाणार नाही अशी त्यांनी शपथ घेतली होती. मुंबईच्या लोकांनी आग्रह केला, दिल्लीच्या लोकांनी आग्रह केला, विमानाने घेऊन जातो, पण आंबेजोगाईला दगडू लोमटे आणि आंबेजोगाईच्या प्रेमासाठी त्या फक्त बाबाच्या नंतर एकाच गावाला आल्या आणि त्या गावाचं नाव आहे आंबेजोगाई. आज दुसरं स्वप्न पाहिलं होतं गेल्या एक तपापासून, साधारणतः 10-12 वर्षापासून मी गवई फॅमिलीसोबत, विशेषतः कमलताई यांच्यासोबत माझे व्यक्तिगत म्हणल्यात सामूहिक आमचे नाते आहेत. ज्या 2 घराण्याचे आम्ही अत्यंत जवळचे सदस्य आहोत, घरचे आहोत, ज्यांच्या प्रेमामुळे आमच्या सगळ्यांचंच, ताई तर माझ्यापेक्षा खूप वयाने मोठे आहेत, परंतु माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याच्या जीवनाचं परिवर्तन झालं. अशा साधनाताई आणि बाबा आमटेंच्या कुटुंबातल्या फॅमिली मेंबर्समध्ये कमलताई आणि मी आहोत. हे आमच्या दोघांचंही मोठं भाग्य आहे. कारण एका कर्तृत्वान जगभरामध्ये ज्या माणसांनी एकच ध्यास घेतला आणि या जगामध्ये ज्या सगळ्यात दुःखित वंचित लोकांसाठी काम केलं, ते बाबा आमटे आणि साधनाताई आमटे यांच्या कुटुंबाचं सदस्य असणं, त्यांच्या घरातलं असणं. ही जी बाब आहे ही आमच्यासाठी खूप हुरूप देणारी, आमच्यासाठी खूप समाधान देणारी गोष्ट आहे. आणि त्या कुटुंबातल्या कमलताई आणि आम्ही, किंवा त्यांची सगळे, भूषण असेल, राजेंद्र असेल, ही सगळी मंडळी ही बाबा त्यांच्या आणि विकास भाऊंच्या प्रेमात आहेत, आनंदवंच्या आणि प्रकाश भाऊच्या प्रेमात आहेत. आणि तिथून माझे त्यांचे ओळख झाली आणि मग सतत भेटत राहिलो दर 2 वर्षांनी. गोविंद कासट हेच माझ्यासारखे धडपडे कार्यकर्ते अमरावतीचे, आणि ते ताईंना दरवर्षी आनंदला वर्षातून 1-2दा घेऊन येतो. नेमकं मी त्यावेळेला तिथं असतो. विकासभाऊंच्या पंचायतीला मी पुढाकार घेतला आणि त्यांचा मोठा अमृत महोत्सव केला. हे मी आज तुम्हाला अभिमानाने सांगतो की 18 दिवसामध्ये तो निर्णय मी केला. माझ्यासोबत मी सगळ्यांना घेतलं. 45 लाख रुपये 18 दिवसामध्ये जमा केले. 75 लोकांचा लेखांचा अमृत महोत्सवी ग्रंथ विकासभाऊंचा केला. आणि ही किमया कशी झाली, काय झाली मला माहीत नाही. त्या कार्यक्रमाला एक सामान्य नागरिक म्हणून, एक सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीची आई म्हणून नव्हे, हायकोर्टाची आई म्हणून नव्हे, माननीय बुद्धवासी रामकृष्ण म्हणजे रासू गवे, त्या रासू गवे यांच्या पत्नी
हे सगळे विरुद्ध बाजूला ठेवून एक सामान्यपणे एक सेवक म्हणून कमलताई ह्या तिथे येत राहिल्या आणि त्या कार्यक्रमाला आल्या आणि समोर बसून त्यांनी म्हणजे दुसऱ्याच्या आनंदासाठी दुसऱ्याचं जीवन वृद्धी होण्यासाठी ज्या शुभेच्छा त्यांनी समोर बसून दिल्या ते मी स्वतः माझ्या डोळ्याने पाहिलेल्या आहेत, मी त्याचा अनुभव घेतलेला आहे. अशा कमलताईंच्या हस्ते आणि एक आंबेजोगाईकरचं स्वप्न असते की कोण आंबेजोगाईला आणखीन राहिले यायचं, की ज्यांनी यायला पाहिजे. फार कमी लोक राहिलेत मित्रांनो, मी 2च मिनटं घेणार आहे, की ज्यांची चरणं आपल्या भूमीमध्ये लागली पाहिजेत आणि ज्यांच्या पायाने आमची आंबेजोगाई पवित्र झाली पाहिजे, माती पवित्र झाली पाहिजे, अशी फार कमी लोक आहेत. कमलताई तेवढ्या या क्षणासाठी मी तुम्हाला इथं आग्रहाने आणलं आणि जसं ताईंनी माझी इच्छा पूर्ण केली, ती इच्छा माझ्यासाठी नव्हती, मला त्यांनी आवडत होतं, परंतु एक गुणी लोकांचा सत्कार आपल्या हाताने व्हावा आणि मला ह्याही गोष्टीची खात्री आहे, माहिती आहे. साधनाताई तर आल्या, परंतु तुम्हाला इथं बोलवण्याची जी कारणं मी शोधत होतो गेल्या 4-5 वर्षापासून की तुम्हाला यायचं आहे, मागे गडबड होती सगळी. रासोगोवाई आणि आंबेजोगाईचे आमचे फार जिव्हाळ्याचे संबंध. भगवानराव बापू हे काँग्रेसचे होते आणि गवईसाहेब रिपब्लिकन पक्षाचे होते. विधान परिषदेमध्ये जगातला इतिहास असेल, विधान परिषदेत सलग 25 वर्ष सभापती मिळवणं आजच्या राजकीय कालखंडामध्ये किती कठीण असतं, किती कठीण. ही गोष्ट रासोगोवाईंनी आपल्या विचारातून, आपल्या प्रेमातून, काँग्रेसच्या प्रेमापोटी नव्हे तर काँग्रेस हा आपला वैचारिक धागा असलेला जवळचा पक्ष आहे असं गृहीत म्हणजे होतंच ते. आणि 25 वर्ष काँग्रेस आणि रिपब्लिकन पक्ष रासोगोवाईंनी या महाराष्ट्रात राजकारण केलं आणि काँग्रेसनेही मोठ्या मनाने त्यांना 25 वर्ष विधान परिषदेचं सभापती केलं. ही खूप मोठी गोष्ट. दुसरी गोष्ट तुम्हाला इथे बोलवण्याची की रासोगोवाई आणि बापूंचे फार जवळचे संबंध होते. जेव्हा इथे आले होते ते तेव्हा घरी आमच्या बापूंनी त्यांना जेवायला बोलवलं होतं. आमचे संभाजीराव जोगदंड स्वर्गीय त्यांचे कार्यकर्ते होते आणि इथे आल्यानंतर गवई साहेब आणि बापू भेटले 2-3 वेळा, ती झालेली गोष्ट आहे. आणि मुंबईला सतत भेटत होते. त्यांचे अनेक फोटो आज बाबासाहेब मी शोधत होतो की त्याच्याकडे ते फोटो आहेत, ते मिळवायचा प्रयत्न करत होतो. हे एक रासोगोवाई आणि भगवानराव लोमटेंचं ते एक नातं, ते एक मला तुम्हाला इकडं आकर्षित करत होतं, यायला पाहिजे. एक आनंदोंची माया होती, ती माया तुमच्यात दिसत होती. ताई गेले, बाबा गेले, त्याच्यानंतर तुम्ही होता आणि गवई साहेबांच. तिसरी गोष्ट जी आत्ता मला सांगणं आवश्यक आहे, मी 2 मिनटं थोडं जास्त घेणार आहे, त्याचं कारण पण आहे. मी समारोहाबद्दल आज बोलणारच नाही, तुम्हाला सगळ्याला समारोह माहिती आहे, पाहुण्यांना माहिती आहे. आजकालच्या इथे राजकीय लोक बरेच आहेत किंवा पत्रकार असतील, आम्हाला जे आहेत मंचासमोर अनेक आहेत ज्यांची नावं घ्यायला पाहिजेत, की आजकालच्या पुढाऱ्यांना आपली पुढील पिढी, माझा मुलगा राजकारणात आला पाहिजे, मुलगा मोठा झाला की त्याला वाटतं आपला नातू राजकारणात आला पाहिजे, नातू आल्यानंतर ते पंतूला एकदा नगरसेवक, आमदार, खासदार काय व्हायचं आहे, अशी स्वप्न बघणारी राजकीय घराणे पिढी याचा ऊत आलेला आहे. अशा कालखंडामध्ये तुम्हाला काय नाही वाटलं की रासोगोवाईंच्या नंतर आपण राजकारणात यावं, आपली मुलं राजकारणात आणावी? पण मला तुमचा अभिमान आहे की तुम्ही ज्या उद्देशाने मुलांना शिकवलं, त्या उद्देशानं आणि तो जो मार्ग दाखवला त्या मार्गावरती मुलं गेली. गवई साहेबांच्या आणि तुमच्याने वैचारिक पाहिजे की आपली मुलं राजकारणात नको. आणि त्याला नेहमी सांगतात मी राजकारणी नाही, माझ्या काही पाया पडू नका, माझ्याजवळ फारसं माझी सेवा करू नका, मी सेवक आहे असं मोठ्या मनाने ते मानतात. तुम्ही आज सकाळपासून अनुभव घेतात. परंतु कमलताईला असं नाही वाटलं की आपलं पोरगं राजकारणात जावं. नक्कीच आमदार झाले असते, नक्कीच खासदार झाले असते, नक्कीच मंत्री झाले असते, केंद्रात गेले असते, पण आपली मुलं शिकली पाहिजेत. बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित आणि संघर्ष करा हा जो विचार दिला, त्या विचाराचा मला वाटते सगळ्यात चांगलं उदाहरण तुमचं आहे की माझी मुलं शिकली पाहिजेत आणि त्यांनी शिकवली. नुसती शिकवली नाहीत, कायद्याचं ज्ञान दिलं, न्यायमूर्ती झाले, हायकोर्टाचे, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झाले, सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश केले. आणि अभिमान वाटतो आम्हाला आज. आम्ही तुम्हाला बोलवायचं 5-6 वर्षानं ठरवलं होतं, पण भाऊंच्या वाढदिवसानंतर लगेचच पंचायतीनंतर गवई साहेब तिथे आले, तेव्हा
त्यांचं नुकतंच नेमणूक झाली होती की ते पुढचे भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून त्यांची घोषणा झाली होती. आपला मुलगा राजकारणापेक्षा कायद्याचं ज्ञान घ्यावं, गरिबांना न्याय द्यावा, त्यांच्या मदतीला जावं अशी असं प्रेमाचा संदेश घेऊन त्यांना घडवणारी, राजकारणापासून दूर राहा म्हणणारी राजकारणातले लोक किती आहेत मला माहीत नाही, पण त्यातलं सगळ्यात आदर्श उदाहरण आजच्या माझ्या नजरेसमोर आहे की रासू गवईच्या नंतर राजेंद्र थोडासा सोडला इकडे तिकडे, तर घराण्यातलं कुणीही गवई घराण्यातलं कुणीही राजकारणात नाही. त्याच्यापेक्षा मोठं आणि देशासाठी अभिमान असलेलं बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं, त्या संविधानाला राहून ज्या घटनेने तळागाळातल्या माणसाला, कष्टकऱ्याच्या माणसाला सर्वोच्च न्यायालयाचं न्यायमूर्ती केलं, हा आमच्यासाठी मोठा अभिमानाची गोष्ट आहे. आणि ती मुलं तुम्ही घडवली यासाठी तुमचं मनापासून अभिनंदन. गवई साहेबांचं पण अभिनंदन तर केलंच, पण आता निवृत्त झाले काल आणि त्यांनी शपथ घेतली की मी कुठलं पद घेणार नाही. हे त्याच्या पुढचं आणखीन मी कुठलंही राजकीय पद घेणार नाही. ही जी शिकवण आहे गवई साहेबांची तुमची, विशेषतः तुम्ही ज्यानंतर गवई साहेबाच्या नंतर तुम्ही जी मुलं घडवली, हे देशासाठी, आपला देह, आपलं कुटुंब हे समाजासाठी असलं पाहिजे अशा पद्धतीचं त्यांचं वागणं आणि त्यांनी घडवलेली सगळी त्यांची पिढी. आणि स्वतः मी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांची आई आहे हे विसरून जाणं, मी एवढ्या पदावर माझ्या पतीने देशाची आणि राजकारणात सेवा केली ते विसरून जाणं, आणि आपल्याला स्वतःला वाटणाऱ्या सगळ्या गोष्टी, आपलं स्वतःचं अस्तित्व, शाळांमध्ये जाणं, शिकणं, पुन्हा PhD करणं, प्राचार्य होणं, प्राध्यापक होणं, शिक्षक होणं, प्राचार्य होणं, PhD करणं, डिलीट मिळणं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या. आज ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या इथल्या चरणाने आम्हाला एकदा आणखीन ह्या सगळ्या गोष्टींचा उजाळा देईल. देशाची अशीच परिस्थिती राजकीय लोकांनी पाळावी हे शक्य नाही, पण अशी आपण या निमित्तानं प्रार्थना करूया. आणि तुम्ही आलात त्याच्याबद्दल मी मनापासून स्वागत करतो. आपण सर्वांनी त्यांचं एकदा टाळ्या वाजवून स्वागत करावं की हे आपलं भाग्य आहे की त्या इथे आल्या. दुसरं, आज 3 दिवस आपण कवी संमेलन खूप जोरात झालं. श्रीकांत देशमुखांचं भाषण जोरात झालं. रात्री सोबतीचा करार छान झाला. काल सकाळी चित्रकला स्पर्धा आणि बालानंद मेळा हेही छान झालं. आज सकाळी शेतकरी परिषदेमध्ये ढवणसाहेबांनी खूप चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं. आमच्या विजयाताई पण त्या पण इथे होत्या. आणि आज समारोपाच्या या समारंभामध्ये आपण ज्यांना पुरस्कार देणार आहोत तो आहे पहिला कृषी पुरस्कार. याची निवड करताना जेव्हा एक छोटीशी क्लिप एका व्हिडिओवरती मला पाहायला मिळाली एक दूरदर्शन चॅनलवरती, आणि ती फार दूरची गोष्ट नाही, अशातली एक 7-8 महिन्यातली गोष्ट होती. आणि आपल्या बीड जिल्ह्यामध्ये सगळं बाकीचं चालू असताना बीड जिल्ह्यामध्ये एक महिला शेतकरी आपल्या शेतामध्ये परराज्यातली परदेशातली फळं उत्पादन करतात. ड्रॅगन फ्रूट आहे, त्यांचे सफरचंदाचे जर ते फळं बघितले तर किती जोमाचे आहेत. असं वाटतं की ते काश्मीरवरून आले, शिमल्याहून आले असं वाटतं. मका आहे आणि खजूर आहे. आणखीन असे चॉकलेटी जांभूळ आहे ज्याला ब्लॅक डायमंड जामून म्हणतो आपण. हे सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या. आणि स्वतः मी त्यांना जेव्हा भेटायला गेलो तेव्हा हातात खुरपं घेऊन त्या बांधावरती आपल्या सोबतींसोबत गवत काढत होत्या. त्यातलं मी एवढं लाखो रुपयाचं उत्पादन निर्माण करणारी आणि एकही क्षण शेताच्या बाहेर नाही करमत त्यांना. मी ते बघितलं की तुम्ही ते भाषण नाहीत करत, पण तुम्ही त्यांच्या शेतावर गेला ना तुम्हाला 6 तास त्या खेळत राहतील. इतकं प्रचंड अनुभव त्यांच्याकडे आहे. आणि एखादी महिला आपल्या मुलांना घेऊन, मुलं घडवणं, पतीच्या पश्चात शेतामध्ये खंबीरपणे उभं राहणं, पोरांना आधार देणं, पोराने आईला आधार देणं आणि आपला संसार उभा करणं, हे असं काहीतरी नवीन पाहायला मिळालं. आणि विजयाताई एका आष्टीखेळ सांगवीच्या गावामध्ये तळ्याच्या काठी 4-5 घरं स्वतःचे घेऊन ते जी शेतीमुळं त्यांनी फुलवली आहे ती तुम्ही कधीही नगरला जाणार असाल तर कड्यापासून 3 किलोमीटर अंतरावरती आहे. रोज 200, 250, 300 लोक हे सगळं त्यांचं बघायला येतं. त्या सगळ्यांना माहिती देण्याचं काम ते करतात. भाषण करायचं म्हणलं तर ते माझे पाय लटलट कापतात. अशा विजयाताई इंगोली मंचावरती आहेत. साहित्यामध्ये ज्या माणसाने एक महत्त्वाचं काम केलेलं आहे ते आमचे आहेत केशव बावसेकर.
यशवंतराव चव्हाण एक इतिहास हे पुस्तक रामभाऊ जोशींनी यशवंतरावच्या पश्चात आणि यशवंतराव हयात असताना अनेक पुस्तकं प्रकाशित केली, विठ्ठलाच्या ओव्या केल्या, सगळ्या केल्या. आणि हे एक पुस्तक 600-700 पानाचं कुणी प्रकाशित करत नव्हतं. आमच्या केशवरावांनी ते मनावर घेतलं आणि तो ग्रंथ प्रकाशित केला, यशवंतराव चव्हाण एक इतिहास. हे खूप मोठं धाडस होतं, ते धाडस केलं. त्याचबरोबर त्यांनी अनेक वेगवेगळ्या, आपण त्यांच्या परिचयामध्ये आपण तो घेणारच आहोत, तर त्याच्यामध्ये काय काय त्यांनी साहित्यामध्ये हे केलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी येतील. अशा एका 78 वर्षाच्या तरुणाला आपण साहित्य सेवेचा पुरस्कार देत आहोत. तिसरे जे आहेत हे सगळे अभिमानाच्या गोष्टी चारी. तिसरे जे आहेत ते आमचे पंडित मुकेश जाधव. इथे जर बुजुर्ग माणसं बसलेली असतील, मी प्रास्ताविकात मी तुम्हाला सांगितलं होतं की मराठवाडा साहित्य संमेलन 1982 साली SRT कॉलेजच्या ग्राउंडवरती झालं होतं, आमच्या इथे स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाच्या. आणि त्या ग्राउंडमध्ये दिग्गज आले ते सितारा देवी असे मोठे ते कलावंत, बरोबर आहे. आणि एक छोटा मुलगा त्या रियाज करत बसलेला होता. सितारा देवी सकाळी स्टेज कसं म्हणून बघायला आल्या, मी होतो रामकाका आणि बुकदमांच्यासोबत. आणि मग त्यांना एकदम कानात तबला वाजवताना एकदम लक्षात आलं की कोणतरी तो मुलगा बसला आहे. तो 60 वर्षाचा मुलगा असा तबला वाजवतो म्हणलं तर सितारा देवी स्वतः वय वर्ष 60-65 एवढी मोठी जागतिक कीर्तीची नृत्यांगीला थांबली आणि दरवाजा उघडला तर मुकेश जाधव तिथं रियाज करत होते. अर्धा तास ते ऐकत होते. आणि त्यांनी हिचे वडील कोण आहेत विचारलं. वडील बाजूला होते. गुरुजी आणखीन कोण होतं ते म्हणाले की हा मुलगा इथे लातूरला, आंबेजोगाईला, आपलं लातूरला किंवा इथे कुठे ठेवू नका, त्याला दिल्ली बनारसला पाठवा. हा भारताच्या तबल्यातलं फार मोठं भविष्य आहे आणि ते मुकेश जाधवनी सिद्ध केलेलं आहे. 1982 साली नंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा त्याचा परफॉर्मन्स झाला, 8 वर्षाचा मुकेश जाधव, आम्ही स्वयंसेवक होतो, मुकेश जाधव तबला वाजवत होते. पहिलंच आवर्तन झालं बापू. आणि पहिल्याच आवर्तनाला समीवरती जेव्हा मुकेश आला ना, समोर 3,500पेक्षा जास्त संगीत रसिक बसलेले होते. त्याने 8 वर्षाच्या मुलाचं उभा राहून टाळ्या वाजून 3-4 मिनटं टाळ्या वाजून स्वागत केलं. असा हा कलावंत, याला आपण यशवंतराव स्मृती समितीचा पुरस्कार देणार आहोत. चौथी जी आहे मुलगी आमची बीड जिल्ह्यातली कळम आंब्याची, खो खोमध्ये जिने विश्वविजेते पदक मिळवलं. आज तिचे वडील हनुमंतरावजी इंगळे आणि आई सविता आणि त्यांचे भाऊ आणि आजी आलेले आहेत. की बीड जिल्ह्याने आम्हाला काय दिलं आहे, आम्हाला खूप सकारात्मक गोष्टी दिलेल्या आहेत. विशेषतः खेळातलं सांगतो, ती ज्या खो खोमधून आली. आमचा राहुल आवारे पाटोद्याचा, त्यांनी ऑलिम्पिकला टच केला, एशियनमध्ये एक टच केला, सुवर्णपदक मिळवली, कुस्तीमध्ये मोठी पदकं मिळवली. आमचा संजय पांगर क्रिकेटमध्ये केवढं मोठं आहे, बीड जिल्ह्याचं याचं आहे. आमचा अविनाश साबळे आत्ता आहे, पळतोय, धावतोय, सुवर्णपदकं मिळवतोय. आणि आमची ही छोटी ही सगळी 30 वर्षाच्या आतली, आणि हिचं तर 22-23 वर्षभर नाही आहे प्रियांकाचं. आणि ती भारताच्या खो खोचं तिनं कप्तानपद मिळवलं. त्याच्या अगोदर कितीतरी पदकं, तिच्या घरामध्ये पदकांचीच मालिका आहे, सगळं पदकाने भरलेलं आहे. परंतु तिने जे खो खोचं विश्वविजेते सुवर्णपदक विश्वपद आम्हाला मिळून दिलं, विजेती झाली, हे आमच्यासाठी आणि देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि चर्चा झाली की कुठली प्रियांका आहे. मग कळालं बीड जिल्ह्यातली. मग बीड जिल्ह्यातली कुठली आहे याचा शोध लावत आमच्या शेजारी इंगळ होतं, त्याला म्हणजे हे कुठल्या गावची, ते म्हणजे इथं असं आहे. मग ते शोध घातला तुमचा म्हणजे हे सगळं केलं. तुम्हाला सगळ्यांना भेटून तुम्हाला आम्ही विनंती केली की तुम्ही हे पुरस्कार स्वीकारा. तुम्ही आलात हे आमच्यासाठी खूप तुमच्याबद्दल हे असं सांगणं स्तुती करते. पण तुम्हाला का पुरस्कारासाठी एवढं माझं सांगणं या लोकांसाठी महत्त्वाचं होतं. आणि यशवंतराव चव्हाणाचं हे बेच 41 वर्ष आहे. या 41 वर्षामध्ये या कार्यक्रमाच्या नंतर मुकेशचं तबला वादन होणार आहे, तुम्ही जरूर ऐका. आणि आमचा कृष्णा बोंगाणे हा कळमचाच आहे, तो पण आज राशीद खानचा शिष्य आहे, त्याचंही गाणं ऐका. आपण राशीद खानचे खूप भक्त आहोत. एकदा त्याचं एक गाणं आहे का, म्हणजे तुम्हाला संगीतामधली मराठवाड्यातली पोरं, खेळामधली मराठवाड्यातली पोरं, साहित्यामधली मराठवाड्यातली पोरं मुली हे किती पुढं जात आहेत याचा एकदा मागोवा घेतला तर आमचा मराठवाडा कुठे मागे नाही आहे. आणि बीड जिल्हा त्याच्यात आणखीन प्रतिकूल परिस्थितीमध्ये आमचं जिथे ह्या मुली शिकल्या ना, ती सगळा डोंगराळ भाग आहे. अविनाश असो, संजय असो, किंवा राहुल असो, किंवा प्रियंका असो, हे सगळे डोंगराळ पट्ट्यात राहणारी लोक आहेत. आणि कुठलीही साधन सुविधा न घेता त्यांनी ही सगळी
पदकं मिळाली आहेत आणि बीड जिल्ह्याचं नाव देशावर आणि देशाच्या बाहेर केले अशा लोकांना तुमच्या हाताने पुरस्कार देण्याचं भाग्य आम्हाला मिळालं. तुम्ही इथे आलात त्याच्याबद्दल तुमचा शतशः आभार. आणि तुम्ही माझं हे सांगण्यासाठी थोडासा जास्त वेळ घेतला, तसा मी जास्त वेळ घेतो मला समजत नाही, पण 7:07 झाली म्हणजे मी आता थांबतो. आणि कार्यक्रमाच्याबद्दल या कार्यक्रमाचा जो काही इफेक्ट होत असतो तो इथल्या समाज मनावर होतो, इथल्या समाज मन ते शिकत असतं. आणि जी गोष्ट पुन्हा 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 कानावर पडल्यानंतर तो जो संस्कार होतो त्याच्यातनं पुढची पिढी घडत असते. ती पुढची पिढी चांगली घडवण्यासाठी हा समारोह सतत प्रयत्न करतो, पुढेही प्रयत्न करत राहील. आणि तो 50शी तर गाठेलच, पण इथे हा कार्यक्रम इतक्या चांगल्या पद्धतीने चालतो की गावातले लोक हे 100ही नाही, आणखीन शतकोत्तरसुद्धा हा कार्यक्रम बंद पडू देणार त्याची मला खात्री आहे. धन्यवाद.